आज मी तुम्हाला एक खूप मजेशीर गोष्ट सांगणार आहे. अशा कावळ्याची जो खोट्या स्तुतीला बळी पडला. एका घनदाट जंगलात एक कावळा राहायचा. तो स्वतःला खूप हुशार समजायचा. एक दिवस उडता उडता त्याला एका घराच्या खिडकीत रसाळ गुलाबजाम दिसला. कावळ्याने झडप घातली आणि तो गुलाबजाम आपल्या चोचीत पकडून जंगलाच्या एका झाडावर येऊन बसला. त्याच वेळी झाडाखालून एक चतुर ससा जात होता. सशाची नजर कावळ्याच्या चोचीतल्या त्या लाल चटूक गुलाबजामावर पडली. सशाच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने विचार केला, हा गुलाबजाम तर मलाच खायचा आहे, पण कावळ्याकडून तो कसा मिळवू? ससा गोड आवाजात म्हणाला, अरे वा कावळे दादा, आज तुम्ही किती देखणे दिसत आहात. तुमचे काळे भोर पंख तर प्रकाशात हिऱ्यासारखे चमकत आहेत. कावळ्याने ऐकलं, पण तो काहीच बोलला नाही, कारण तोंडात गुलाबजाम होता. ससा पुढे म्हणाला, कावळे दादा, मी तर असं ऐकलंय की तुम्ही या पूर्ण जंगलात सर्वात गोड गाता. कोकिळेचा आवाज सुद्धा तुमच्या समोर काहीच नाही. मला तुमचं गाणं ऐकण्याची खूप इच्छा आहे. प्लीज एक गाणं गा ना. आपली स्तुती ऐकून कावळा खुश झाला. त्याला वाटलं, खरंच आपला आवाज किती सुंदर आहे. तो सशाला गाणं ऐकवण्यासाठी विसरून गेला की त्याच्या तोंडात गुलाबजाम आहे. जसा त्याने गाण्यासाठी तोंड उघडला, त्याचबरोबर त्याच्या चोचीतला गुलाबजाम खाली पडला. सशाने तो हवेत पकडला आणि मजेत खाऊन टाकला. ससा हसत म्हणाला, कावळे दादा, तुमचा आवाज तर माहीत नाही, पण हा गुलाबजाम खूप गोड होता. असं म्हणून ससा तिथून पळून गेला. कावळा बिचारा बघतच राहिला. तर मुलांनो, या गोष्टीवरून आपण काय शिकलो? कोणीही केलेली खोटी स्तुती ओळखा आणि तिला कधीच बळी पडू नका. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर अशा छान छान गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.